फ्रेंड्स, तर आज आपण करणार आहोत 1 किलोचा बटरस्कॉच फ्लेवरचा केक. तर त्याआधी इथं आपल्या टर्न टेबलवरचा जो बेस आहे तो जर मोठा असेल तर केक करताना तो खूप हालतो किंवा साईडला सरकायची भीती असते. तर त्याच्यासाठी काय करायचं, इथं मी टिश्यू पेपर घेतला आहे. टिश्यू पेपर आपल्या टर्न टेबलवर अंथरून थोडंसं पाणी शिंपडून तो टॅप करायचा आणि आपला बेस त्याच्यावर ठेवायचा. अजिबात बेस हलत नाही आणि केक करताना किंवा टर्न टेबल फिरवताना इकडं तिकडं बेस आपला होत नाही. 1 किलो केकसाठी मी इथं 8 इंचचा टीन घेतला आहे बेस करण्यासाठी. आता इथं बेस तयार आहे. कस्टमरला आपला केक आवडण्यासाठी आणि खूप छान टेस्टी बनण्यासाठी काय करायचं, तर शुगर सिरपऐवजी इथं आपण जो क्रश वापरणार आहोत, ज्या फ्लेवरचा केक करणार आहोत, तो क्रश घ्यायचा आणि 1/4 कपमध्ये तो मिक्स करायचा. म्हणजे 1 ते 1.5 चमचा मी इथं क्रश टाकलेला आहे. तर आपण बटरस्कॉच फ्लेवरचा केक करणार आहोत, सो बटरस्कॉच फ्लेवरचा मी क्रश इथे ॲड केला आहे पाण्यामध्ये. आता इथं बेस छान स्पॉन्जी झालेला आहे. आता हा कट करून 3 लेयरमध्ये कट करायचा आणि कस्टमरची म्हणजे हे सजेशन होतं की जास्त क्रीम नको आहे त्यांना, सो मी जास्त क्रीम वापरलेली नाही आहे. आता इथं क्रश आणि पाणी छान मिक्स करून सोकिंग छान करून घ्यायचं. तर सोकिंग करताना मध्येच जास्त पाणी न टाकता बेसची जी काठ आहे म्हणजे कडीची जी साईज आहे ती जास्त सोकिंग करायची, म्हणजे केक कट करताना छान कट केला जातो. आता इथं जास्त क्रीम वापरणार नाही आहे, त्याच्यामुळे थोडीशी क्रीम आणि एक अर्धा चमचा क्रश ॲड करून छान एकत्र मिक्स करायचं आणि पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं केक बेसवर. आता इथं कुठल्याही प्रकारचं मी इसेन्स वापरलेलं नाही आहे, कारण आपण शुगर सिरपऐवजी क्रश टाकूनच घेतलेला आहे, त्याच्यामुळं केकला खूप छान टेस्ट येते. तुम्ही इथं मार्केटमध्ये बटरस्कॉचचे बॉल पण मिळतात, ते पण तुम्ही क्रश करून टाकू शकता याच्यामध्ये. त्याने पण खूप छान म्हणजे मध्येच कुठेतरी क्रंची फील येतो केक खाताना, तर तेही तुम्ही वापरू शकता. तर आता इथं तिन्ही पण लेयर आपण लावून घ्यायचे आहेत. आता इथं केकला क्रीम खूप कमी लावायची होती, सो मी थोडी थोडी वापरते आणि फक्त मला बेस कवर करायचा होता, त्याची तेवढीच मी क्रीम वापरणार आहे इथं आणि केक कवर करून घेणार आहे. आणि आता इथं आपला म्हणजे थोडी क्रीम लावून छान स्क्रॅपर झिगझॅग जो स्क्रॅपर असतो त्या स्क्रॅपरनी एकसारखं करून घ्यायचं आहे. हल्ली बरेच कस्टमर असे आहेत की त्यांना क्रीम जास्त नको असते, सो ते पहिलेच सांगतात की क्रीम जास्त नको आहे आणि मीही नेहमी केक करताना म्हणजे क्रीम जास्त वापरत नाही. सो आपले केक छान लागतात कस्टमरला. आणि बाहेर जसे म्हणजे बेकरीमध्ये खूप प्रमाणात क्रीम वापरलेली असते, घरगुती बनवलेले केक जास्त प्रेफर करतात कस्टमर. तर इथं आता मी जे आपण बेसवरती आपल्याला जी क्रीम साईडला स्प्रेड झाली असते ती पुसण्यासाठी कधीही कापड वापरायचं नाही, तर टिश्यू पेपरचा यूज करायचा. त्याने जास्त लवकर क्लीन होतं आणि क्रीमचे डाग वगैरे राहत नाहीत. तर आता इथं लीफ नोझल आहे छोटं माझ्याकडं, ते घेतलेलं आहे मी आणि पायपिंग बॅगमध्ये थोडीशी म्हणजे थोडासा गोल्ड कलर आहे तो वापरणार आहे एका साईडने मी. त्याने छान डिझाईन आणि शेडिंग येते डिझाईनला. तर डिझाईन तुम्ही लीफ नोझलनी रोजेस काढून डिझाईन करू शकता किंवा पेटलनी पण डिझाईन छान होते. तर इथं मी पेटलनीच फक्त पूर्ण केकची वरची साईड कवर केलेली आहे. आता डिझाईनचं म्हणाल तर कधी कधी कस्टमर डिझाईनचे फोटो पाठवतात किंवा सरळ सांगून टाकतात की तुमच्या मनाने तुम्ही तुमच्या आवडीची डिझाईन केकवर तयार करा किंवा कस्टमाइज केक असेल तर आपल्याला ॲज इट इज तशीच डिझाईन करायला लागते. तर कस्टमाइज केक असेल तर त्यावेळेस आपल्याला डिझाईन करायला सोपं पडतं, म्हणजे जास्त विचार करायला लागत नाही. पण कस्टमर जेव्हा सांगतात की तुमच्या मनाने डिझाईन करा, कारण आपल्याकडे बऱ्याचशा डिझाईन असतात, मग तेव्हा त्याच कस्टमरला सेम डिझाईन जायला नको याचा विचार आपल्याला करायला लागतो. तर आता इथं लीफ नोझल आहे, त्याच्याने मी छान फक्त पेटलनीच पूर्ण राऊंड कवर करणार आहे. 2 राऊंड करणार आहे मी इथं. तर खूप छान डिझाईन होते अशी पण. आता खाली बॉर्डर कवर करायची आहे आपल्याला. जर कवर केली नाही तशीही चालते. खाली तुम्ही शुगर बॉल्स किंवा स्प्रिंकल टाकून कवर करू शकता. पण इथं मी फक्त एक स्ट्रिप ओढली आहे पूर्ण आणि जी आपली स्पॅच्युला असतो छोटा, त्याने मी वरच्या बाजूला स्प्रेड करणार आहे. म्हणजे ती खूप छान अशी डिझाईन तयार होते एक. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. म्हणजे जास्त क्रीम आपल्याला वापरायची नसेल तर अशापैकी डिझाईन तुम्ही करू शकता नक्कीच. तर खूप छान अशी पण डिझाईन तयार होते. आणि आपण एका साईडला कलर स्प्रेड केलेला त्याच्यामुळं शेडिंग छान आलेली आहे आपल्या क्रीमला. आता वरचा जो सर्कल आहे राहिलेला तो त्याच्यात मी गोल्डन आणि कलरफुल स्प्रिंकल टाकलेले आहेत. तर खूप छान तयार झाला केक आणि कस्टमरला खूप आवडला. केक आणि केकची डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सबरोबर, रिलेटिव्सबरोबर शेअर करा.